नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी आणि महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची संबंधित सर्व पात्र लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तर पहा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, या ठिकाणी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि लाडक्या बहिणींना दंडाची भीती, त्यामुळे त्या लाडक्या बहिणी स्वतःहून 4,000 लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर पडलेल्या समोर आलेले आहे. आणि याची पूर्ण अपडेट, पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण आपण ह्या व्हिडिओत का जो हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे, लाडक्या बहिणीला जानेवारीचा हप्ता, ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर नमस्कार, मी ऋतिक आणि तुम्ही पाहता आहेत मराठी साईट. तर पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण अशा अनेक महिला आहेत ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत, परंतु त्यांनी या योजनेसाठी अर्ज सादर केलेला आहे. व ज्या महिला योजनेचा लाभ घेत आहेत, करिता त्या महिला योजनेच्या निकषात बसत नसतील, त्या महिला स्वतःहून या योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून करण्यात आली होती. त्या राज्यभरातून आत्तापर्यंत अनेक लाभार्थी महिलांनी स्वतःहून योजनेत पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्याप्रमाणे निकषात बसणाऱ्याच महिलांना या ठिकाणी योजनेचा लाभ मिळावा, अशी उपाययोजना लवकरच करण्यात येणार, असे त्यांनी सांगितले होते. तर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठे वाक्य केले. ज्या महिला योजनेच्या निकषात बसणार नाही त्यांना, परंतु त्या महिला योजनेचा लाभ घेत आहेत, अशा महिलांनी स्वतःहून योजनेतून बाहेर पडावे, अन्यथा अशा महिलांना दंडासहित मिळालेली रक्कम सरकारला परत करावी लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलेने घेतलेला आहे. अशातच सरकार अपात्र महिलांच्या अर्जाची फेरपडताळणी करणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही, अशा महिलांना मिळालेला लाभ सरकार दंडासहित परत घेणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. परंतु त्या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या संदर्भात माहिती दिली असता त्या म्हणाले, महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे, त्या महिलांचे पैसे परत घेण्याचा विचार सरकारचा नाही. पण जर त्या महिला योजनेच्या निकषात बसत नसतील तर त्या महिलांनी स्वतःहून योजनेतून बाहेर पडावे, त्यांनी असे स्पष्ट सांगितले. तर लाडक्या बहिणींसाठी पहा, जानेवारीचा नवीन वर्षाचा हप्ता कधी जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ही तर एक आनंदाची बातमी आहे. कारण लाडक्या बहिणींना आता ज्या पात्र आहे, ज्या निकषात बसतात, त्यांच्यासाठी हा जानेवारीचा म्हणजे 7वा हप्ता 20 जानेवारी ते 26 जानेवारी या टाईममध्ये मिळणार आहेत. शक्यतो म्हणजे जवळपास 26 जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार आहे, असे आपल्या मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे.